नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही बनवणार आहोत पिझ्झा, साध्या आणि सोप्या पद्धतीने, तेही पिझ्झा पॅनमध्ये. चला तर मग करूया सुरुवात. सर्वप्रथम आपण पिझ्झा बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊयात. आम्ही 6 इंचचे पिझ्झा बेस घेतले 2. त्यानंतर चीज घेतलेला आहे, प्रोसेस्ड चीज आहे. आमच्याकडे मॉझरेला चीज मिळालं नाही, त्यामुळे आम्ही प्रोसेस्ड चीज वापरले आहे. त्यानंतर चौकोनी आकारात शिमला मिरची, कांदा आणि टमाटर कापून घेतला आहे. त्यानंतर चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, किसान टोमॅटो केचप आणि शेजवान सॉस घेतलेला आहे. आता आपण पुढील कृती करूयात. सर्वप्रथम आपल्याला पिझ्झा बेसला मधोमध कट करून घ्यायचा आहे आणि त्याचे 2 भाग करायचे आहेत. बघा, आपल्याला अशा प्रकारे आपल्या पिझ्झा बेसचे 2 भाग करायचे आहेत. त्यानंतर आपण त्याच्यावर टोमॅटो केचप, जे स्पायसी आणि स्वीट दोन्ही प्रकारात घेतलेलं आहे, त्याला छान ब्रशच्या साहाय्याने पसरून घेऊयात. टोमॅटो केचप स्प्रेड करून झालं की मग आपण त्यावर शेजवान सॉसलाही ब्रशच्या साहाय्याने छान पसरून घेऊयात. बघा, आता आपलं छान स्प्रेड करून झालेलं आहे. यावर आपण आता जो दुसरा पार्ट कट करून घेतलेला होता त्याला ठेवून देऊ. त्यावरून पुन्हा टोमॅटो केचप आणि शेजवान सॉसला ब्रशने छान पसरून घेऊयात. पहा, आता आपलं शेजवान सॉस आणि टोमॅटो सॉस छान पसरून झालेला आहे. आता आपण यावर चौकोनी आकारात जे कांदे कापून घेतलेले होते त्यांना अशा पद्धतीने पिझ्झा बेसवर रचून देऊयात. आता आपल्या भाज्या म्हणजे टमाटर, शिमला मिरची आणि कांदे छान रचून झाले की मग आपण त्यावर पिझ्झासाठी ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स टाकूयात. बघा, आता इथपर्यंत झालेलं आहे. आता आपण यावरून चीज क्यूब घेतले होते त्यांना एका किसणीने छान आपल्या संपूर्ण पिझ्झावर छान पसरून घेऊयात. तुम्हाला हवं तेवढं चीज तुम्ही पिझ्झावर टाकू शकतात. बघा, आता तुम्ही विचार करत असणार की यांनी पिझ्झा बेसला मधून कट का केलं? का तर कारण पिझ्झा बेसची जी खालची बाजू असते ती खूपच जाळ असते, त्यामधून आपल्याला काहीही टेस्ट येत नाही. त्यामुळे आम्ही त्याच्यावर शेजवान सॉस आणि टोमॅटो केचप लावून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्या पिझ्झाला छान चव येईल. आणि तुम्ही चीजही टाकू शकतात.
आता पुन्हा आपण याच्यावर चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो टाकून घेऊयात. आता आपण पिझ्झा पॅन ऑन करून घेतलं आहे. पिझ्झा पॅनमध्ये आपल्याला 1 2 3 4 आणि 5 अशी सेटिंग मिळेल. त्या सेटिंगमध्ये आपल्याला 5 नंबरवर म्हणजे 240 डिग्री सेल्सिअसला आपला पिझ्झा ठेवायचा आहे. पिझ्झा ठेवण्यासाठी आम्ही एक स्टँड ठेवलेला आहे पिझ्झा पॅनवर आणि त्या स्टँडवर दोघी हाताच्या सहाय्याने आम्ही पिझ्झा ठेवून देतो आहे. आता आपण पॅनची लीड बंद करून घेऊयात. लीड बंद करून झाल्यानंतर आपला पिझ्झा तयार होण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनटं लागतील. आपल्याला पिझ्झा पॅनमध्ये ठेवून 10 मिनटं झालेले आहेत. आपण एकदा पाहून घेऊया आपलं चीज काय म्हणतं आहे ते. वा बघा, आपलं चीज मेल्ट होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आपण पुन्हा पॅनची लीड बंद करून घेऊयात आणि वाट बघूया. बघूया आपला पिझ्झा कसा झाला आहे. वा बघा, पिझ्झा पूर्णपणे आपला शिजून झालेला आहे. त्याचे कलर्सच सांगतायत की पिझ्झा किती छान झालेला आहे. आता आपण त्याला एका लाकडी चमच्याने एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. बघा, चीज किती छान दिसतंय. आता आपण पिझ्झाचे 4 पीसेसमध्ये डिवाईड करून घेऊया. बघा, कट करताना तुम्हाला समजतच असेल पिझ्झा किती छान झालेला आहे. बघा, पिझ्झा किती छान झालेला आहे. वा बघा, चला तर मग या पिझ्झा खायला. आणि बघा, लेअरिंग किती छान दिसते. बघा, मागच्या साईडलाही आपला पिझ्झा पूर्णपणे बेक झालेला आहे. आमची पिझ्झा बनवण्याची सोपी आणि साधी पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.